नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। कलावंतांसाठी महामंडळ स्थापन व आर्थिक मदतीची मागणी। जळगाव जामोद दिनांक 10 जुलै 2025 रोजी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले। संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी अवचार यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार पाटील साहेब यांना हे निवेदन सुपूर्द करून त्यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले। कलावंतांच्या विकासासाठी पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। सर्व कलावंतांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे। विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना शासनाकडून 50,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळावे। वृद्ध कलावंत मानधन मंजुरीची यादी 100 वरून 300 पर्यंत वाढवावी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत कलावंतांना वाद्य साहित्य मिळावे। मानधनासाठी कलावंत वयोमर्यादा 45 वर्ष करावी। वार्षिक उत्पन्न मर्यादा 60,000 रुपये ठेवावी। सर्व घरकुल योजनांमध्ये कलावंतांना प्राधान्य द्यावे। यासह आणखी अनेक मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला। निवेदनात प्रसंगी कलावंत प्रतिष्ठानचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शाहीर अनिल हेलोडे, वारकरी महामंडळ जिल्हा संघटक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पावसकर, शहराध्यक्ष भगवान अतकार, आमिर खान, डायरेक्टर मुमताज खान, नारायण शिंदे, पांडुरंग वानखेडे, अशोक दाभाडे, जीवन शेलार, गुलाब शहा, मतीन, विष्णू कवळकार, निवृत्ती कळमकार, परशुराम सातपुते, प्रमोद मिरगे, नाशिर जुडीवाले, रोहित हेलोडे, वसंता कोथळकार, अंजुम परवीन, सुरेश खिरोडकर, राजू डाबेराव, सुशील हेलोडे तसेच इतर सर्व जाती धर्मातील अनेक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10/7/2025 रोजी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले। कलावंतांच्या मागण्यांबाबत आज आडामासाचे जे कलावंत आहेत, ज्यांचं वय 60-65 झालेलं आहे, त्यांना सुद्धा अजून मानधन मिळालेलं नाही। कलावंतांवर उपासमारीची पाळी येत आहे। कलावंतांना घरकुल नाही, कलावंतांना कर्ज किंवा सांस्कृतिक भवन त्यांच्या स्वतःच्या हक्काचं नाही। या अशा अनेक मागण्यांसाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना निवेदन दिलेलं आहे। तर आमच्या मागण्या मंजूर हो असे निवेदन आम्ही त्यांना दिलेले आहे। महाराष्ट्र नंदन न्यूज 24 साठी जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे।